नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन पोलिसांच्या चौकशीला वेग। आतापर्यंत 4 जणांचा जबाब नोंद। नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता अधिक गडद होत आहे। एका विद्यार्थिनीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या खासगी क्लासेसची सखोल चौकशी सुरू केली आहे। संपूर्ण तपास अत्यंत गुप्ततेत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात संबंधित क्लास चालकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। बुधवारी पहाटे 2 जणांची आणि त्यानंतर आणखी 2 जणांची चौकशी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 4 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। चौकशी दरम्यान मिळालेल्या प्रत्येक माहितीची पोलिसांकडून बारकाईने पडताळणी केली जात आहे। विद्यार्थिनीच्या पालकांची गंभीर तक्रार। 12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली होती। या तक्रारीत लातूरमधील एका खासगी क्लासेसने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक्स टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न नीट यूजी 2026च्या प्रत्यक्ष परीक्षेत जशास तसे आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समरजित साळवे यांच्याकडे चौकशी सोपवली आहे। पुढील काही दिवसात आणखी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता असून दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत पोलिसांनी दिले आहेत। नाशिकमधून पेपर सर्वप्रथम फुटल्याचा दावा। दरम्यान नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शनही समोर आलं आहे। नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने कथितरित्या 15 लाख रुपयांना पेपर विकल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI करत असून पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। 22 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम। नीट यूजी 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती। देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी तर महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। पेपर 42 तास आधीच लीक झाल्याच्या आरोपांनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.